शेतकरी बंधूंनो नमस्कार. सध्या आपण आहोत सागर रावले यांच्या शून्य मशागत शेतीमध्ये. म्हणजे हे शेत काळीचं आहे आणि ज्यामुळे उन्हाळ्यात यामध्ये मोठ्या प्रमाणात हे भेगा पडलेल्या होत्या आणि या भागामध्ये ह्या भेगा बुजेल एवढा पाऊस सध्याही झालेला नाही. पेरणी योग्य पाऊस झाला आणि त्या भरोशावर इथं सोयाबीनची आणि तुरीची पेरणी केली. सोबत या जमिनीमध्ये ओलावा सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आहे. म्हणजे भेगा बुजल्या नाही, परंतु या जमिनीतून कोणतंही पाणी बाहेर पडलेलं नाही आहे. पिकाचे अवशेष या ठिकाणी आहे, आच्छादन या ठिकाणी आहे, पिकाची कंडिशन पण चांगली आहे. जर आपण एखाद्या झाडाला जर उपटून पाहिलं तर आपल्याला दिसेल की मोठ्या प्रमाणात त्याला जावरं पण फुटलेले आहेत. आपण काय करू की एक झाड इथं 2-3 झाड आहेत, तर या ठिकाणचं उपटून बघू. इथं भेग आहे आणि आता हे उपटताना आपण बघू शकतोय एवढ्या सोयाबीनच्या झाडाला किती मुळ्या फुटलेल्या आहेत. कॅमेरा येते, जवळून येते कॅमेरा, याच्यावर जवळ आला कॅमेरा. कदाचित आपल्या शेतामध्ये एवढ्या आहेत का बघा. मोठ्या प्रमाणात एवढे मुळं फुटले का त्या सोयाबीनला. सोबत आपल्याला दिसते हे नोडल्स तयार झालेले आहेत. एवढे मुळं या सोयाबीनला आहेत. या ठिकाणी नोडल्स आहेत, या ठिकाणी दिसत आहेत, हे दिसत आहेत स्पष्ट. तर अशा प्रकारे या शून्य मशागतील शेताची कंडिशन आहे. विशेषतः या जमिनीला ते रासायनिक खत पण देत नाही आहेत. म्हणजे ही कमी खर्चाची तर शेती आहे, परंतु फक्त कमी खर्चाची आहे म्हणून ही शेती करायचं असं नाही आहे. तर या जमिनीमध्ये एकाकडे खर्च कमी होत असताना उत्पादन इतर शेतकऱ्यांसारखं किंवा त्यांच्यापेक्षा 1-1.5 क्विंटल शिल्लक पण येतं. आणि हे सगळं होत असताना आपल्याला दिसते की जमिनीची सुपीकता दिवसेंदिवस वाढत जाते. जसं आता या जमिनीमध्ये आपण पाहू शकतो. या जमिनीमध्ये जर आपण असं उखरायला लागलो तर बघा कसं उखरलं जातं. माती अशी भुसभुशीत आहे. एका इकडे जमिनीची सुपीकता पण वाढते, उत्पादन इतर शेतकऱ्यांसारखंच येतंय आणि सोबत खर्च पण वाचतोय. मग अशा पद्धतीनं शेती करण्यासाठी याबाबत अनुभव सुद्धा महत्त्वाचा आहे. कारण आपल्याला अनुभव नसेल आणि आपण शेती करायला असं गेलात तर मात्र काही चुका होऊ शकतात आणि त्या चुका होऊ नये म्हणूनच आपण जे शेतकरी अशा पद्धतीने शेती करतात त्यांच्या शेतावर आपण छोट्या छोट्या कार्यशाळा, चर्चासत्र सुद्धा आयोजित करत असतो. तर या शेतावर उद्याला सोमवारला 20 जुलै 2026ला सकाळी 8:30 ते 9:30 या वेळामध्ये एक छोटंसं चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. आपण जर वाशिम परिसरामध्ये राहत असाल, सागर भाऊला आपण संपर्क करू शकता आणि त्यांच्या शेतावर सकाळी 8:30 ते 9:30 या वेळेत इथे येऊन प्रत्यक्ष ही शेती बघू शकता, त्यांचे अनुभव ऐकू शकता. सोबत आपले काही प्रश्न असतील तर त्या प्रश्न त्यांना विचारू शकता आणि मग आपण इथं साधक बाधक चर्चा करू. आणि आता जरी आपण शेती करत नसाल अशा प्रकारची, तर मात्र येणाऱ्या रब्बी हंगामापासून आपल्याला जर हे शक्य वाटत असेल तर आपण याची सुरुवात करू शकता. आणि ही खरोखर आता काळाची गरज आहे. आणि म्हणूनच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत अशा प्रकारच्या शेतीला प्रोत्साहनपर अनुदान सुद्धा दिले जाते आणि ते हेक्टरी 5,000. तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण सुद्धा या चर्चासत्रामध्ये सहभागी व्हावं. धन्यवाद.